बघा, एका रकमेची 4 महिन्याची रास 6,100 रुपये व 9 महिन्याची रास 6,225 रुपये होते. तर व्याजाचा दर व मुद्दल शोधा अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध समस्या विचारण्यासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप अवश्य जॉईन करा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्नांचा नित्य सराव करता येईल. प्रश्न कुठलाही असो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो. सर आम्हाला हे काहीच करायचं नाही. कळकळीची विनंती अशी की स्पर्धा परीक्षेमध्ये लेकरांनो ज्या घटकावर प्रश्न विचारली जातात त्या प्रत्येक घटकावरील प्लेलिस्ट माझ्या चॅनलवर अवश्य बघा. तिथं तुम्हाला शेकडो प्रश्न सरावासाठी उपलब्ध आहेत. बरेच लेकरं त्या प्लेलिस्ट पाहून सराव करून क्वालिफाय झालेले आहेत, पोलीस झालेले आहेत लेकरं. तुम्हाला योग्य वाटते ते करा. हा प्रश्न सोडवत असताना इथं 4 महिन्याची रास म्हणजे इथं महिने नावाचा शब्द टाका आणि इथं लिहा रास. गोष्टी लक्षात घ्या. गणित म्हणते की 9 महिन्याची रास, जी रास मोठी आहे ती प्रथम मांडू 6,225 आणि रुपयामध्ये. 4 महिन्याची रास आहे 6,100 रुपये. लक्षात घ्या. पुढे चला, बरोबर मांडा सर. 6,100 म्हणजे 6 1 डबल 0. आता याची करायची काय, वजाबाकी करा. 9तून 4 गेले 5, हे महिने लेकरात, आणि वजाबाकी जर केली तर उत्तर प्राप्त होते 125 रुपये. याचा अर्थ असा की 5 महिने आणि 125 ह्या गाल्यामध्ये सारणीतील प्राप्त झालेली जी माहिती आहे ती माहिती म्हणजे 5 महिन्याचं व्याज 125 रुपये असा त्याचा अर्थ. बर, एका महिन्याचं व्याज किती हा प्रश्न मनाला विचारा लगेच. एका महिन्याचं व्याज किती बाबा? त्याचं उत्तर असं सापडेल की 125 भागीला 5, 25 रुपये. आणखी एक प्रश्न असा विचारा की इथं 4 महिन्याची रास दर्शवली म्हणून 4 महिन्याचं व्याज किती बाबा? 4 महिन्याचं व्याज किती हो, हा प्रश्न आम्ही मनाशी विचारला पाहिजे. 4 एका महिन्याचं व्याज 25, 4 महिन्याचं किती हो? 100 रुपये. आता तुम्हा आम्हा सर्वांना ह्या गोष्टी माहित आहेत की जसं की मुद्दल जेव्हा काढायची तेव्हा काढण्यासाठीचं सूत्र रास वजा व्याज. ओके. आता रास 4 महिन्याची 6,100 आहे आणि 4 महिन्याचं व्याज प्राप्त झालं 100 रुपये. ही वजाबाकी जर केली तर 6,000 रुपये ही मुद्दल आम्हाला गवसली. एका प्रश्नाचं उत्तर मिळालं. आता व्याजदर किती हा मुख्याचा प्रश्न. व्याजदर काढण्यासाठी सूत्र आहे सरळ व्याज लेकरांनो बराबर म द आणि क आणि याला भागीला असते 100 लेकरांनो. 4 महिन्याचं सरळ व्याज बघा 100 आहे. मुद्दल सापडली 6,000. मांडा इथं व्याजाचा दर काढायचा. लक्ष द्या, आम्ही ही गोष्ट 4 महिन्याचे हे जे प्रकरण आहे व्याजदर काढण्यासाठी उपयोगात आणत आहोत. 4 महिन्याचं सरळ व्याज 100 म्हणजे इथं मुदत किती? 4 महिने भागीला 100 घ्यायचं असते. मात्र जेव्हा महिन्याचं व्याज काढायचं तेव्हा 12 महिने छेदस्थानी का घ्यायचे, तर आम्ही महिन्याचं व्याज काढत आहोत. महिन्याचं व्याज काढत असताना कॅलेंडर वर्षातील अर्थात एका वर्षातील 12 महिने छेदस्थानी या 100 सोबत गुणीला घ्या. इथं लक्ष द्या, या 2 शून्यासाठी हे 2 शून्य खलास होतील. 4 3 12 आणि 3 गुणीला 20 म्हणजे 60 होतात. गोष्ट लक्षात आली तुमच्या? मग आता इथं काय उरलं तर 100 उरले सर. इथं 20 आणि गुणीला दर उरला. आता ह्या 100 कडे जाताना हे 20 भागीला समोर हा दर का मांडायचे? भागीला संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणीला असेल भागीला मांडली पाहिजे.
मग आता 20-100 म्हणजे 5% हा तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलेला व्याजदर हे तुमच्या, हे एक तुमच्या प्रश्नाचं उत्तर व्याजदर 5% आणि मुद्दल किती 6,000. ओके, अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनची घंटी याच्यासाठी दाबा की मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त व्हावं. ओके. व्याजदर काढणे, मुद्दल काढणे, मुदत काढणे, रास काढणे, सरळ व्याज, चक्रवाढ व्याजातील फरक दर्शवला असता व्याजदर, मुदत, मुद्दल काढणे, ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट, एकंदरीत सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.